नमस्कार. जेव्हा वर्षभराचा थकवा शेवटाकडे झुकतो, जेव्हा वातावरणात सुगंध, रंग आणि आनंदाची झुळूक वाहू लागते, तेव्हा भारतभूमीवर येतो एक अद्भुत सण, तो म्हणजे दिवाळी. मित्रांनो, आज आपण दीपावली या शब्दाचा अर्थ आणि उत्पत्ती बघू. तसेच दीपावली शब्दाची आपल्या भारतीय परंपरेत किंवा साहित्यात असलेली जी विविध नावे आहेत, ती नावे बघू. दीपावली या शब्दाची जी उत्पत्ती आहे, ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली आहे. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ. तर याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजे दीपावली अर्थात दिवाळी. काही जण दीपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली असा आहे. वेगवेगळ्या शब्दप्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो, पण अर्थ एकच आहे. भारतीय वाङ्मयात दीपावलीचे उल्लेख अनेक भिन्न भिन्न नावांनी आले आहेत असे आपल्याला दिसते. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते, हे हेमचंद्राने नोंदविले आहे. तसेच महर्षी वात्सायन यांनी माणसाच्या कामजीवनावर व इतर संबंधावर लिहिलेला जो कामसूत्र हा ग्रंथ आहे, तो जगभर प्रसिद्ध आहे. या वात्सायनाच्या कामसूत्रात यक्षरात्री नामक उत्सव म्हणजेच दीपालिका उत्सव होय. त्याचबरोबर नीलमत पुराण हा इसवी सनाच्या 6व्या ते 8व्या शतकात लिहिला गेलेला प्राचीन ग्रंथ आहे. काही अभ्यासकांच्या मते याचा काही जो अंश आहे, तो यापेक्षाही जुना असावा. या ग्रंथात काश्मीरचा जो इतिहास आहे, भूगोल आहे, धर्म आहे आणि लोकगीते आहे, यांच्या बाबतीतील माहिती आपल्याला कळते. कल्हणाने काश्मीरच्या इतिहासावर राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिताना नीलमत पुराणाचा आधार घेतला आहे. या नीलमत पुराणात दिवाळीला दीपमाला उत्सव असे नाव दिले आहे. त्याच पद्धतीने श्रीहर्षाच्या नागानंद नाटकातील दीपप्रतिपद उत्सव म्हणजेच दीपावलीचाच उत्सव होय. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात दिवाळी हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दीपालिका म्हणले आहे. तसेच कालविवेक या ग्रंथात दिवाळीचा उल्लेख सुकरात्री असा येतो. त्याच पद्धतीने व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात सुकसुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रात जे ज्ञानेश्वरी आणि लीलाचरित्र हे जे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहे, या ग्रंथातही दिवाळी हा शब्द अनेकदा आढळतो. तर मित्रांनो, दिवाळीचा हा प्रवास खूप जुना असला तरी तिचा गाभा अजूनही तोच आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय आणि दुःखावर आनंदाचा विजय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.